दिनांक 1 जून सोमवार 2026 रोजी उत्तर रात्री 1:50 गुरु कर्क राशीत प्रवेश करेल. त्याचा पुण्यकाल सोमवार रात्री 11:59 पासून ते उत्तर रात्री 3:41 पर्यंत आहे. या काळात गुरुच्या पीडा नाहीशी व्हावी म्हणून गुरुच्या प्रतिमेचे पूजन करावे, म्हणजे गुरुचा त्रास या काळामध्ये आणि आपल्याला होणार नाही. एका चौरंगावरती पिवळे वस्त्र टाकून त्यावर तांदळाचे स्वस्तिक काढावे. त्यावर तांब्यात तांब्याची पाने, एक सुपारी, एक नाणं, हळद, कुंकू, अक्षता, फुलं घालून त्यावर एका ताटात किंवा प्लेटमध्ये हरभऱ्याची डाळ घालावी व ते ताट तांब्यावर ठेवावे. पाठीमागे आपल्या गुरुचा असल्यास आणि फोटो ठेवावा. उजव्या हाताला गणपती स्वरूप तांदळाची सुपारी मांडावी. डाव्या हाताला दिवा लावावा. त्याचबरोबर साखर पण घ्यावी. साखर आणि डाळ ही सव्वा प्रमाणामध्ये घ्यावी. गणपतीला गुळ खोबऱ्याचा आणि नैवेद्य ठेवावा. चमच्यामध्ये आणि पाणी घ्यावं आणि चमच्यामध्ये पाणी घेऊन गुरुच्या पीडा परिहारार्थ मी पूजन करतो असं म्हणून पाणी सोडावं. यानंतर गणपतीला आणि पाणी घालावं. गणपतीला पाणी घातल्यानंतर पंचामृत, दही, दूध युक्त असं पंचामृत गणपतीला घालावं. पंचामृत गणपतीला घातल्यानंतर परत पुन्हा एकदा आणि शुद्ध पाणी अशा प्रकारचं घालावं. आणि शुद्ध पाणी घातल्यानंतर पुन्हा गणपतीला हळद, कुंकू, गुलाल, फुलो, अक्षदा आणि दुर्वा अशा प्रकारच्या गणपतीला आणि व्हाव्यात उदबत्ती ओवाळावी. गणपतीला उदबत्ती ओवाळून गणपतीला नमस्कार करावा. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवावा की जेणेकरून गणपती बाप्पाची आपल्यावरती कृपा प्रसाद होईल. अशा प्रकारच्या गणपती बाप्पाची पूजा करून गणपतीला आणि प्रार्थनापूर्वक अशा प्रकारचा आणि आपण नमस्कार करावा. यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर जो आपण डाव्या कोपऱ्यामध्ये दिवा ठेवलेला आहे, भोदीप स्वरूप म्हणून गणपतीला त्या दिव्याला आणि हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं व्हावेत. दिव देवता ही प्रकाशाची देवता आहे आणि त्यामुळं या दिव्याला आणि फुल वाहून नमस्कार करावा. यानंतर जी तांदळावरती सुपारी ठेवलेली आपण गुरुस्वरूप, या गुरुस्वरूप तांदळावरती सुपारीला पाणी घालावं आणि त्यानंतर पाणी घातल्यानंतर दही, दूध यांनी युक्त अशा प्रकारचं पंचामृत घालावं. पंचामृत घातल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध अशा प्रकारच्या जलाचा आणि आपल्या गुरुला अभिषेक करावा. या गुरुला अभिषेक केल्यानंतर कालवलेलं सुंदर अशा प्रकारचं अष्टगंध या ठिकाणी लावावं. त्यानंतर हळद, कुंकू आणि अक्षदा आणि आपण वाहाव्यात. त्याचबरोबर गुरुला आणि पिवळं अशा प्रकारचं फूल अतिशय महत्त्वाचं असतं, त्यामुळं पिवळं फूल शक्यतो मिळाल्यास पिवळं फूल जरूर व्हावं. त्याचबरोबर इतर उपलब्ध असणारी आणि जी काही फुलं असतील ती फुलंसुद्धा गुरुला अगदी आवडीनं आपण अर्पण करावीत आणि फुलं अर्पण केल्यानंतर उदबत्ती ओवाळावी. गुरुला जो समोर साखर ठेवलेली आहे या साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि भो गुरुदेवताभ्यो नमः, गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणून गुरुला नमस्कार करावा. त्यानंतर एक माळ ठेवलेली आहे, त्या माळेवरती आणि अक्षदा आणि फुलं व्हावी व ती माळ आणि हातामध्ये घेऊन एक एक अशा प्रकारचा आणि माळेचा आणि मणी ओढावा. जर आपल्याला गुरुचा जप येत नसेल तर ओम गुरवे नमः, ओम गुरवे नमः अशा प्रकारचा आणि गुरुचा जप करावा. गुरुचा जप जवळपास 19,000 अशा प्रकारचा आहे. आपल्याला शक्य होईल तेवढा आणि गुरुचा जप करावा. ज्यांना आणि गुरुचा मंत्र येत असेल त्याने देवाणांचे ऋषीणांच्या गुरुकांचन सन्निभम बुद्धिर्भूतम त्रैलोकेशम तन्नमामि बृहस्पतीम अशा प्रकारचं म्हणून आणि गुरुचा जप आणि आपण या ठिकाणी करावा. त्यानंतर हे गुरुसाठी आणि पिवळं वस्त्र, हरभरा, डाळ, कास्य इत्यादी अशा प्रकारचं गुरुचं आणि दान द्यावं. संध्याकाळी उत्तर पूजा करून ही पूजा सुद्धा दान द्यावी.
जेणेकरून आपल्याला या गुरुच्या याच्यामध्ये आणि पिढेचा त्रास होणार नाही. त्यासाठी ही पूजा अवश्य करा. आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. जय श्रीराम.